जय श्रीराम. नमस्कार भाविक श्रोते हो. शूर्पणखेने सीतेच्या सौंदर्याचे असे वर्णन केले की रावण हा कामविव्हल झाला आणि उत्तेजित होऊन तो म्हणाला. त्याने लगेच हुशार होता रावण, बुद्धिमान. त्याने तो सगळा आराखडा कसं काय होईल ते पण त्याने विचार केला आणि त्याने शूर्पणखेला सांगितलं, थांब, मी आत्ता मारीच मामाकडे जातो आणि मारीचाला सोन्याचा मृग व्हायला लावतो. म्हणजे सीतेच्या मनात त्या सोन्याच्या मृगाची अभिलाषा निर्माण होईल आणि ती रामाला त्या मृगाला पकडून आणायला पाठवेल. आणि राम हा सीतेपासून लांब गेला की मी मारीच मामाला सांगेन, रामाचाच आवाज काढून तू ओरड, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव म्हणून. म्हणजे मग लक्ष्मण पण रामाच्या मदतीला येईल आणि सीता एकटीच त्या कुटीत असेल आणि तेव्हा मी सीतेला पळवून आणीन. असा त्याने सगळा तो बेत आखला. असे म्हणून मग रावण मारीच्या जवळ आला आणि म्हणाला, मामा, आपल्याला त्या रामाची पत्नी सीता हिला पळवून आणायची आहे. तेव्हा मारीचाने रावणाला खूप समजावले हो, कारण मारीचाने अनुभव घेतला होता. म्हणून मारीचाने समजावले त्याला, रावणाला, की त्या राम आणि लक्ष्मणाच्या नादी लागू नको. सर्व असुर कुळाचा संहार होईल. परमेश्वराचे अवतार आहेत ते. मी आणि सुबाहू 20 कोटी राक्षस घेऊन गेलो होतो. कुठे? विश्वामित्राच्या यज्ञामध्ये विघ्न आणायला. तिथे राम लक्ष्मण यज्ञाचे रक्षण करण्यासाठी आले होते आणि सुबाहूसह त्या 20 कोटी राक्षसांना त्या राम लक्ष्मणाने मारले. योगायोगाने मी वाचलो आणि इथे येऊन पडलो. पण माझी विनंती आहे तुला, त्याच्या नादी लागू नकोस. आत्ताच मला समजले आहे की खर, दूषण, त्रिशिरासह 14,000 राक्षसांना त्यांनी ठार केले आहे. ते दोघेही फार पराक्रमी आहेत. तेव्हा तू हा विचार मनातून काढून टाक. मी प्रत्यक्ष डोळ्यांनी त्यांचा पराक्रम बघितला आहे. तेव्हा मी काही तुमच्याबरोबर येणार नाही. आणि रावणाने जेव्हा हे ऐकले तेव्हा, येणार नाही? मग मरायला तयार हो, मी तुलाच ठार करतो, असे म्हणाला रावण. आणि तेव्हा मारीचाने विचार केला की या रावणाच्या हातून मरण्यापेक्षा रामाच्या हातून मेलेले बरं. आणि मारीच म्हणाले, ठीक आहे, मला मारू नकोस, मी येतो तुझ्याबरोबर. आणि मग दोघेही रथामध्ये बसले आणि निघाले पंचवटीकडे, तपोवनात निघाले. मारीचाने सुवर्ण मृगाचे मायावी रूप धारण केले, अतिशय सुंदर रूप धारण केले आणि तो त्या कुटीच्या शेजारी इकडून इकडे उड्या मारू लागला. सीतेने जेव्हा त्या मृगाला पाहिले तेव्हा ती रामाला म्हणाली, प्रभू रामचंद्रांना म्हणाली, नाथा, मला हा मृग हवा आहे आणि जिवंत मिळाला तर अतिशय उत्तम होईल. आपण याला अयोध्येला घेऊन जाऊया. आता फक्त 6 महिनेच वनवासाचे बाकी आहेत ना. आपली या वनामधली स्मृती म्हणून आपण या सुवर्णमृगाला घेऊन जाऊया. आणि तेव्हा जेव्हा सीतामातेने रामप्रभूंकडे हट्ट केला तेव्हा लक्ष्मणाने सांगितले, वहिनी, आपल्याला या वनात जवळजवळ 13.5 वर्ष झाले आहेत. हे मायावी राक्षस ना कुठलेही रूप घेतात आणि असा सोन्याचा मृग नसतोच वहिनी, हा नक्की मायावी राक्षस आहे. तेव्हा सीतामाता म्हणाली, भाऊजी, या एवढ्या 13.5 वर्षांमध्ये मी माझ्या पतीकडे कसलीच मागणी केली नाही. आता फक्त एक वस्तू मागते आहे. आणि तेव्हा सीतेचे म्हणणे ऐकून रामप्रभू म्हणाले, लक्ष्मणा, ठीक आहे, सीतेची इच्छा आहे ना, मग मी ती पूर्ण करतो. तू हिचे कुटीत रक्षण कर. आणि अशा रीतीने रामप्रभू त्या सोनेरी मृगाच्या मागे गेले. त्या मृगाने काय केले तर तो म्हणजेच मारीच राक्षस, म्हणजे ते मृग ना, ते मारीच राक्षस त्या मृगाचं रूप घेऊन काय करायचा तर झटक्यात तो रामप्रभूंच्या जवळ यायचा आणि झटक्यात खूप दूर जायचा, परत जवळ यायचा, परत दूर जायचा. आणि रामप्रभू समजले की हे मृग काही आपल्या हाती लागणार नाही आणि म्हणून रामप्रभूंनी बाण मारला. आणि बाण लागल्याबरोबर तो मृग म्हणजेच मारीच राक्षस खाली पडला आणि खाली पडल्याबरोबर त्याने आपले मूळ रूप घेतले, म्हणजे राक्षसाच्या रूपात आला. आणि जसे रावणाने सांगितले होते तसा तो मोठमोठ्याने ओरडू लागला. हो, रामासारखाच आवाज काढून मोठ्याने ओरडू लागला, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव, मी संकटात आहे, लक्ष्मणा धाव. आता रावणाने सांगितलं होते मारीच राक्षसाला असं करायला, त्यामुळे त्याने केले ते. आणि तो आर्त ध्वनी ऐकला सीतेने आणि सीतामाता म्हणाली, भाऊजी, ह्यांचा आवाज आहे हा, नक्कीच हे काहीतरी संकटात सापडले असणार, तुम्ही ताबडतोब जा. लक्ष्मण म्हणाला, वहिनी, दादा किती सामर्थ्यशाली आहे ते मला माहीत आहे. 20 कोटी राक्षसांना ठार करणारा दादा, 14 राक्षसांना एका बाणात ठार करणारा दादा,
हा मृग जरी राक्षस असला तरी दादा त्या राक्षसासमोर मदतीसाठी याचना करील का? नक्कीच नाही करणार बहिणी. हे ना त्या मायावी राक्षसाचेच काम आहे. त्यानेच दादांचा आवाज काढून हे आपल्याला घाबरवण्यासाठी तो मायावी राक्षस हे सगळं करत आहे. अशा प्रकारे लक्ष्मणाने सीतामातेला समजावले. पण सीतामाता म्हणाली, भाऊजी ते मला काही माहीत नाही, तुम्ही त्यांच्या मदतीला जा आणि ही माझी आज्ञा आहे असे समजा. आता लक्ष्मणाचा नाईलाज झाला हो. तो म्हणाला, वहिनी मी दादांचा आज्ञाभंग कधीच करत नाही, पण आता तुम्ही फारच आग्रह करता म्हणून मी जातो, पण आपण आता स्वतःला जपा. आणि लक्ष्मणाने काय केले तर त्या कुटीसमोर एक आपल्या धनुष्याने अखंड अशी रेषा काढली आणि लक्ष्मण सीतामातेला म्हणाला की वहिनी माझी तुम्हाला प्रार्थना आहे, ह्या रेषेबाहेर काहीही झाले तरी येऊ नका, ही रेषा ओलांडू नका. आणि लक्ष्मण रामप्रभू ज्या मार्गाने गेले होते त्या मार्गाने मार्गस्थ झाले. आणि पुढे काय झाले ते पुढच्या भागात बघूया. बोला जय श्रीराम.